जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9. ओवी क्रमांक 88. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला झाला होता. मागच्या वेळेला आपण 71 ते 88 असा अभ्यास केला आपण ओव्यांचा. नचमस्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावना. असं एक अत्यंत गूढ तत्वज्ञान भगवंत अर्जुनाला म्हणजे आपल्याला सांगतायत. कारण हा 5 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचा अर्थ आपण वाचला होता की नच मस्थानी भूतानी. भगवंत म्हणतात की माझ्या ठिकाणी ही कल्पित असलेली भूते परमार्थता माझ्या ठिकाणी स्थित नाही. आता हे विशेषण जर आपण काढली घेतली तर सरळ अर्थ आहे की नचमस्थानी भूतानी माझ्या ठिकाणी भूते स्थित नाहीत. अगदी साधा अर्थ. आणि अर्जुना तू प्राकृत कल्पना टाकून देऊन माझा ईश्वरी प्रभाव बघ. आता प्राकृत याचा अर्थ प्रकृत प्रकृती कार्य असलेली जी भूत आहेत त्यांचा विचार टाकून देऊन किंवा स्थूल कल्पना टाकून देऊन असा त्याचा अर्थ होतो. की तू प्राकृत कल्पना टाकून दे म्हणजे काय, स्थूल विचार सोडून दे आणि माझा ईश्वरी प्रभाव किंवा अघटित घटना चातुर्य असं पहा की प्रकृतीच्या रूपाने भूतांना धारण करणारा, भूतांची उत्पत्ती करणारा इत्यादी असा मी जरी असलो तरी पुन्हा एकदा म्हणतात आहे की माझा ब्रह्मस्वरूप आत्मा परमार्थतः भूतात नाही. असं हे अत्यंत गूढ बोलणं. कारण राजविद्या राजगुह्यम, भगवंताने आधीच सांगितलंय की हे गुह्य आहेच. याचं कारण आहे. अनेक वेळा आपण त्याची कारणं पाहिली. आता अजून एक कारण बघूया की मी जगतो अत्यंत स्थूल पातळीवरती आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे अत्यंत सूक्ष्म पातळीवरचा. एक दृष्टांत द्यायचा झाला समजा तर आधुनिक विज्ञानातला दृष्टांत घेऊया. नेहमीच मी सांगतो तो आईन्स्टाईन गेला विचारा. कधी गेला? सांगितलं त्यांनी इज इक्वल टू MC स्क्वेअर. त्या ग्रहताऱ्यांच्या पातळीवरती त्यांनी अनेक नियम प्रस्थापित करून दिले आपल्याला गणितीय पद्धतीने. पण तो जसा सूक्ष्मात शिरला, सब ॲटॉमिक लेव्हल, पडलं की नाही कोलमडून सगळं. आपल्याला माहिती आहे आधुनिक विज्ञान, विज्ञानाचा इतिहास सगळं आपल्याला माहिती आहे. दृष्टांत कशासाठी दिला मी हा? कल्पना करा की त्या पातळीवरती जेव्हा विचार केला जातो आणि ते नियम घेऊन जेव्हा आपण सूक्ष्मात शिरतो, चालतं का? नाही ना चालत. हे आधुनिक विज्ञानाने पण सिद्ध केलं. ते सूक्ष्मातले नियमच वेगळे आहेत. म्हणून गुह्य राजविद्या राजगुह्य, आणि म्हणून राजविद्या सुद्धा आहे. कारण इतकं सूक्ष्म भगवंतांनी सांगितलं तरच आपल्याला कळणार आहे. कारण मुळात बुद्धी तर सूक्ष्म असावीच लागते, शुद्ध असावी लागते. पण बुद्धीच्या शुद्धतेची आणि सूक्ष्मतेची परिसीमा जरी गाठली तरी यो बुद्धे परतस्तु सहा, हे सत्य आहे शेवटी. मग आता जे बुद्धीच्या पलीकडचं आहे, मानवी बुद्धी, सो कॉल्ड सर्वात श्रेष्ठ, मग मानवी बुद्धीच्या पलीकडचं असलेलं आपल्याला कोण सांगणार? भगवंतच सांगणार. मग ते उपनिषद रूपाने असो, ज्याला
भगवंताचा काय म्हटलंय? निश्वास म्हटलेला आहे. उपनिषद म्हणजे वेद. भगवंताचं निश्वासित ते आहेत, अपौरुषेय आहेत. किंवा भगवद्गीता असो 9वा अध्याय, हे भगवंतांनी सांगितलं आपल्याला या ना त्या माध्यमातून तरच कळणार आहे. म्हणून ती राजविद्या आहे. आणि 4थ्या आणि 5व्या श्लोकाचा एकत्रित जर विचार केला तर मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना आणि मस्थानी सर्वभूतानी न च अहम तेषु अवस्थिता. पुन्हा एकदा उजळणीच्या रूपाने, कारण खूप गहनच विषय आहे हा, म्हणून वारंवार परत जावं लागतं तिथे. यातलं अजून थोडंसं सुटसुटीत करून घेऊया आपण, सरळ मांडणी करून घेऊया. म्हणजे कसं? नचाहम तेषु अवस्थित, हा म्हणजे मी त्यांच्यात स्थित नाही, हे जे बोलणं आहे भगवंतांचं ते. आणि पुन्हा भूतभृन्नच म्हणजे त्यातला नच ममात्मा भूतभावना, म्हणजे परमार्थता ब्रह्मस्वरूप आत्मा माझा जो आहे तो परमार्थता भूतात नाही, किंवा मी त्यांच्या स्थित नाही. 4थ्यात म्हटलं स्थित नाही, 5व्यात म्हटलं माझा आत्मा त्यांच्या स्थित नाही. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हा सुरू आहे की या दोन गोष्टी या दोन श्लोकांमध्ये सामान्य आहेत. लेट्स ट्राय टू फाइंड आउट फर्स्ट द कॉमन ग्राउंड. दिस इज द कॉमन ग्राउंड. आणि आपण मागच्या त्याचा अर्थ कसा समजून घेतला की मी त्यांच्या स्थित नाही, याचा अर्थ असा आहे की मी त्यांच्या आधारावर नाही, त्यांच्यामुळे माझं अस्तित्व नाही. समजायला सोपं झालं. भगवंतामुळे मी आहे का माझ्यामुळे भगवंत आहे? साधं गणित आहे. अगदी साध्या भाषेत बोलूया. माझं भगवंतामुळे मी असेन आणि माझ्यामुळे भगवंत नाही, आणि मी म्हणजे हे संपूर्ण जगत, जे हे विश्वची होऊनी असे बोललो तो मागच्याला आपण. तरी विश्व पण नासलेनी न नासे. जे हे म्हणजे जग आहे काय आणि नाही काय, त्याच्या अस्तित्वाला काहीही धक्का नाही. ते अखंड आहे आहे आहे. सत एव सौम्य इदम अग्र आसीत, नेहमीची श्रुती. जे हे माऊली म्हणते जे हे, हे का म्हणतात आहे? कारण विश्व निर्माण झालंय, त्याला गृहीत धरून बोलणं सुरू आहे. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्व पण नासलेनी न नासे. अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू जैसा, पुढचं चरण आहे ते सोडून देऊ, दृष्टांत आहे सुंदर. पण कॉमन ग्राउंड दोन श्लोकांमधला काय आहे? पुन्हा शांतपणे समजून घेऊया, आपण सरळ करून घेऊया थोडंसं. की मी त्यांच्यात स्थित नाही, म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्यावर माझं अस्तित्व निर्भर नाही, मी त्यांच्या आधारावर नाही, नव्हे उलट माझ्यामुळे या सर्व भूतांचं अस्तित्व आहे, माझ्या आधारावर ते आहेत, इत्यादी इत्यादी. हे आपल्याला छान कळलं. आता 4थ्या श्लोकात म्हणतात की सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत, मस्थानी सर्व भूतानी. म्हणजे आपण पहिले कॉमन ग्राउंड किंवा सामान्य जे आहे 4थ्या आणि 5व्यामध्ये ते समजून घेतलं. आता 2 मध्ये वरवर दिसणारा विरोधाभास. उजळणी सुरू आहे, पण पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने मांडणी करतोय आज मी. मागच्या वेळेस थोडं समजायला कठीण झालं असेल तर. दोघांमधला सामान्य भाग कळला. कोणता? पुन्हा एकदा न च अहमतेषु अवस्थित, 4थ्यातलं. आणि न न न ममात्मा भावना, हा सामान्य भाग आहे. आता जो वरवर आपल्याला विरोधाभास वाटतो तो कोणता आहे? तर 4थ्यात म्हणतात मस्थानी सर्व भूतानी. म्हणजे काय? सर्व भूते माझ्या स्थित आहेत. आणि 5व्याची सुरुवातच करताना म्हणतात नचमस्थानी भूतानी. म्हणून मला एकत्र विचार करूया. म्हणजे माझ्या ठिकाणी कल्पित असलेली भूते परमार्थतः स्थित नाहीत. आता सुरू झाला सूक्ष्माचा विचार. म्हणून मी मगाशी तो दृष्टांत दिला आधुनिक विज्ञानातला. आता सूक्ष्माचा विचार सुरू झाला. कारण एकदा म्हणतात माझ्या ठिकाणी ते स्थित आहेत, आणि एकदा म्हणतात परमार्थतः ते माझ्या ठिकाणी स्थित नाहीत.
का? कारण भूत निर्माण झालेली आहेत, ती टिकलेली आहेत, ती कुठेतरी स्थित आहेत, ते कशाच्या तरी आधारावर आहे. ह्या सर्व काय आहेत? कल्पना. अजून एक दृष्टांत समजून घेण्यासाठी सोपं करूया अजून. मी परवा सूर्याकडे गेलो होतो, सूर्याशी बोलत होतो. त्याला म्हणलं की तू कुठे गेला होतास किंवा तू कुठे जातो रोज? अंधार पडतो ना तू नसल्यामुळे. अंधार पडतो. रोज तू कुठेतरी गायब होतोस. असं करत नको जाऊस, असं मी त्याला म्हटलं. सूर्य मला म्हणाला पहिला की बाकी जाऊ दे सगळं. तो म्हणाला अंधार म्हणजे काय हे मला सांग पहिले. मला वाटतं थोडा थोडा अंदाज येईल आपल्याला हे कसं समजवून घ्यावं लागतं. सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर तो कुठेही जात नाही, तो कुठेही येत नाही. आपली पृथ्वी फिरते, आपण दुसऱ्या बाजूला जातो आणि म्हणतो सूर्य गेला, मग मी म्हणतो अंधार आहे. ही भाषा कोणाची आहे? ही माझी भाषा आहे. म्हणजे सूर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ही माझी कल्पना आहे. ही माझी कल्पना आहे. दिवस, रात्र, सूर्य असणं, सूर्य नसणं, सूर्य फिरणं, माझी कल्पना आहे. मला वाटतं हे याच्यातनं छान एक अंदाज येऊ शकेल. आणि हेच माऊली अतिशय सुंदर ओवीमध्ये मांडते की एरवी संकल्पाची सांज वेळे नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडितची परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. ही जी कल्पना ज्याला इथे संकल्प म्हटलेला आहे माऊलींनी, ही संकल्पाची सांज वेळ जेव्हा येते तेव्हा ती काय करते? तर बुद्धीचे डोळे, बुद्धीचे म्हणजे विवेकाचे डोळे झाकून टाकते. नावेक म्हणजे क्षणभर, थोडा वेळ. नावेकाचा अर्थ आहे, नावेक शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. नावेक. तिमिरे जती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडितची परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. परिणाम काय होतो त्याचा? की अखंड अखंडित रस असलेलं हे तत्व, पारमार्थिक तत्व, ब्रह्म, आत्मा इत्यादी, परमात्मा. पण त्या कल्पनेमुळे मला भिन्नता दिसायला लागते. मला असं वाटतं की हे सगळी भूतं, मग सजीव, निर्जीव, स्त्री, पुरुष, आपला, परका, मित्र, शत्रू, गरीब, श्रीमंत, अखंड प्रकारचे भेद, मनुष्य, मनुष्येतर. नाव वी आर ॲट अ ग्रॉस लेवल, स्थूल पातळीवरती. अखंडितच आहे ते, अखंड तत्व आहे ते. आणि मला वाटतं परवा मी कुठल्या तरी एका प्रवचनात बोललो होतो की आचार्यांच्या वार्तिकामध्ये ते फार सुंदर वर्णन आहे त्याचं, की हे भेद मी त्याच्यामध्ये पाडतो. मला ज्या क्षणी जाग येते, ज्या क्षणी माझ्या कल्पनेला सुरुवात होते, स्मरणादि विभागेनं ज्ञातरते यत्र पृथक. म्हणजे काय? मला जेव्हा जाग येते तेव्हा मी त्या क्षणी ज्ञाता बनतो आणि काहीतरी ज्ञेय होतं. आणि मग त्याचं ज्ञान, हा व्यवहार अखंड सुरू होतो रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत. मीच ज्ञाता होतो, मीच ज्ञेय कल्पित कर. कारण इंद्रिय बनवलीच त्याच्यासाठी आहे, आपण बोललो होतो. डोळे उघडले की दिसणारच आहेत वस्तू, आणि भेदयुक्तच दिसणार आहेत. काहीतरी काळं दिसणार आहे, काहीतरी पिवळं दिसणार आहे. एक भिंत कळणार आहे, एक लॅपटॉप म्हणून कळणार आहे, एक ग्रंथ म्हणून कळणार आहे. हे भेद कळणारच आहेत. कानाने विविध ध्वनी ऐकू येणार आहेत. माझ्या स्तुतीचे बोल असले तर ती व्यक्ती मला फार प्रेमळ
माझ्या आवडीची वाटणारच आहे. आणि माझ्या निंदेचे शब्द कानावरती आले तर त्या व्यक्तीचा द्वेष माझ्या मनात उत्पन्न होणार आहे. हे काय चाललं, हे सगळे कल्पनेचे खेळ सुरू होतात. कल्पनेचे खेळ. मनसे वेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन, श्रुती बोलते आहे. नेह नानास्ति किंचन, यत किंचितही नानात्व नाही आहे. पण हे इंद्रिय पातळीवरती जेव्हा मी अखंड जगतो ना, दिवसभर मी इंद्रिय पातळीवरच जगतो. अखंड व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, यामध्ये या चार मध्ये परमपूज्य काकांनी जे छान वर्गीकरण करून दिलेलं आहे. अखंड भिरभिरत असतं माझं अंतःकरण. दिवसभर करा बरं विचार आपल्या अंतःकरणाचा, याचाच विचार सुरू असतो. याच चार मध्ये मी घुटमळत असतो. ह्याला म्हणायचं इंद्रिय पातळीवरती जगणं. असा मी जेव्हा इंद्रिय पातळीवरती जगतो, तेव्हा माझ्या नकळत हे नानात्व तर दिसणारच आहे. मी जसं म्हणालो, ते इंद्रियांवरती बंधन आहे विषयाचं. पण मी इंद्रिय पातळीवर जगल्यामुळे अखंड माझ्या नकळत मी त्याच्या सत्यत्वात कधी शिरतो मला कळतच नाही. आणि सत्यत्वात शिरलं की पुढे अनर्थ परंपराच आहे. म्हणून तर सुखदुःखाच्या हेलकाव्यात जीवन सुरू आहे. कारण हे सर्व सत्य आहे ना. पण मी हे विसरून जातो की कितीही नानात्व दिसलं, कितीही भेद दिसले, तरी हे सगळे, आता यातलं एकत्व पाहण्याची एक मार्मिकता तुम्हाला सांगतोय. शेवटी सगळं कळतं का नाही. जगातली सगळी द्वंद्व जाऊ द्या हो, सगळ्या द्वंद्वाची गोळाबेरीज शेवटी एकाच द्वंद्वामध्ये होते, ते म्हणजे सुख आणि दुःख. मान झाला सुख, अपमान झाला दुःख, यश मिळालं सुख, अपयश मिळालं दुःख, इत्यादी. पण सुखही मला कळतं, दुःखही मला कळतं. म्हणजे इतके सगळे भेद, इतकं सगळं नानात्व, शेवटी गोळाबेरीज एका ठिकाणी जे एक होतं ते कळणं इथेच येऊन थांबतं. आणि हे ज्याच्यामुळे कळतं, हे होणारं ज्ञान ज्याच्यामुळे होतं, ते जे असणारं ज्ञान आहे, त्या पातळीवरती जेव्हा मी सूक्ष्मतेच्या उतरू शकतो, तेव्हा मला कळतं की नेह नानास्ति किंचन. आणि हे ज्याचं होतं, तो ज्याचं होत नाही त्याच्यासाठी सांगितलं आहे, मृत्यू हो समृत्यू मृत्युम गच्छति, मृत्यू हो समृत्युम गच्छति, य इह नानेव पश्यति. म्हणजे जो अखंड या इंद्रिय पातळीवरतीच जगतो, जो अखंड हे सर्व भेद, हे नानात्व जो सत्य मानतो, तो एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे अखंड जात राहतो. काय होतं, संकल्पाची सांज वेळ. ही कल्पना आहे असं माऊली सांगते आहे. आणि म्हणून 73 क्रमांकाच्या ओवीत माऊलींनी लगेच सांगितलं की तीची संकल्पाची सांज जयी लोपे, जयी म्हणजे जेव्हा, ही संकल्पाची सांज जेव्हा लोपेल, तई अखंडतेची आहे स्वरूपे. मी अखंडच आहे, अखंडैक रस मी आहे. तिथे नानात्व नाहीच. जैसे शंका जात खेव लोपे, सापपण माळीचे. तसं ती शंका गेली, भासलेला सर्पपणा नष्ट झाला की काय होतं, रज्जू उरते. आणि एका व्यक्तीला त्या रज्जूवरती सापाचा भास, कोणाला माळ्याचा भास होतो, कोणाला काठीचा भास होतो, इत्यादी. आलं नानात्व. पण प्रत्यक्षात काय आहे, फक्त रज्जू आहे. म्हणजे सर्प असो, माळ असो, काठी असो, अजून काही असो, हे सर्व काय आहे, कल्पना, संकल्प, भ्रम. मग आपल्याला हळूहळू इतर ओव्या सुद्धा छान कळायला लागतात. माऊली असं का म्हणते की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तो किडाळ काढून टाकला, जैसे किडाळाचा दोष जाय, तेची पंधरे तैसे पंधरे तेची होय. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. कारण ब्रह्म अखंड आहेच, ते नाही अशी वेळ नाही, असा काळ नाही. ते जे मगाशी म्हणालो मी, असणारं ज्ञान जे आहे ते ब्रह्मच ते आहे, म्हणून तर हे ज्ञान होतं. पण या होणाऱ्या ज्ञानाचे मी इतका अखंड मागे लागतो की असणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष द्यायला मला वेळच नाही. आणि ह्याला म्हणायचं इंद्रिय पातळीवरती जगणं. आणि म्हणून खरं सांगू का, म्हणून आपल्याला परमार्थ कठीण वाटतो, वाटणारच आहे.
अखंड इंद्रिय पातळीवरती जगायचं आणि अचानक परमपूज्य काका म्हणतात तसं धाडकन कुठेतरी दार लावून जेठा मारून, काकांचे शब्द आहेत. मग ध्यानाला बसा नाही तर नामाला बसा, कशालाही बसा, साधनेला आपण बसतो, कसं जमणार आहे? 23 तास इंद्रिय पातळीवरती जगायचं आणि एकदम, मगाशी मी जसं बोललो, मगाशीचा जो विज्ञानाचा दृष्टांत मी दिला तो थोडासा अजून वाढवून घेऊया, एक्सटेन्शन त्याचं काय. अखंड आकाशगंगेच्या पातळीवरती फिरायचं आणि अचानक एकदम आता म्हणायचं की मी अणूच्या पातळीवरती जातो. शक्य आहे का? दिवसभर माझं अंतःकरण जर आवरलेल्या स्थितीत असेल, ज्याला अनुसंधान असं म्हणतात, गाडी तिथेच येते शेवटी. तत्वानुसंधान, नामानुसंधान, स्वरूपानुसंधान, अनेक त्याचे प्रकार आहेत, मार्ग आहेत. पण दिवसभर जेव्हा मी माझं अंतःकरण व्यवहारापुरती, मला फक्त जेवढं इंद्रिय पातळीवरती यावं लागतं. पहा कसा दृष्टिकोन बदलला एकदम. ते तर यावंच लागणार आहे, आपण प्रापंचिक आहोत सगळे, व्यवहार करावा लागणार आहे, काम करावं लागणार आहे. तेवढी ती एक व्यवहाराची ताण घेतली की या स्वरूपाच्या समेवर जर मी येण्याची सवय लावली माझ्या अंतःकरणाला. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं, संगीतातला दृष्टांत. कितीही ताना घेतल्या तरी यावं समेवर लागतं की नाही शेवटी. असं समेवर येण्याची जर सवय लावली, तर मग माऊलींनी पुढे जे सगळे दृष्टांत दिले आहेत, ज्याचा आपण केला मागच्या वेळेला अभ्यास, ते ही कल्पना कशी आहे हे आपल्याला हळूहळू हळूहळू एक त्याचा अंदाज का होईना यायला लागतो. असं हे तत्वज्ञान, राजविद्या, राजगुह्य. छान विचार केला आज आपण त्याचा. आजच्या अभ्यासाकडे वळूया. आपल्यासमोर पुढचा श्लोक आहे, 6 क्रमांकाचा श्लोक. की आता हे चौथ्या आणि पाचव्यातलं जे तत्वज्ञान आहे, ज्याचा आपण पुन्हा एकदा आज उजळणीच्या माध्यमातून विचार केला, हे भगवंतांनाही कळत आहे की हे कठीण आहे, गहन आहे. इतकी सूक्ष्म गोष्ट अगदी बुद्धीच्या पातळीवर सुद्धा समजण्यासाठी जो एक सत्वगुणाचा परिपोष लागतो अंतःकरणामध्ये, तो नसल्यामुळे या गोष्टी बुद्धीच्या पातळीवर सुद्धा समजून घ्यायला कठीण जातात. अनुभव तर दूरच राहिला. म्हणून भगवंत दृष्टांतेन उपपादयन, म्हणजे काय, हे ज्या 2 श्लोकांमधलं तत्वज्ञान आहे त्याच्या स्पष्टीकरणासाठी म्हणून भगवंत आता दृष्टांत देत आहेत. स्वतः भगवंत दृष्टांत देत आहेत. कोणत्या? 6व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मस्थानीत्युपधारय. असा तो श्लोक. यथा आकाशस्थितः नित्यं वायुः सर्वत्र गः महान् तथा सर्वाणि भूतानि मस्थानी इति उपधारय. असा तो श्लोक, असा हा दृष्टांत. फार सुंदर दृष्टांत भगवंत देत आहेत की यथा म्हणजे ज्याप्रमाणे, सर्व काळ सर्वत्र गमन करणारा म्हणजे सर्वत्र गह हा जो शब्द आलाय श्लोकामध्ये तो, मोठा म्हणजे महान, वायू म्हणजे वायू, आकाशामध्ये राहतो म्हणजे आकाशस्थित, त्याप्रमाणे, म्हणजे तथा सर्व भूते म्हणजे सर्वानी, सर्वाणी भूतानी, माझ्या ठिकाणी म्हणजे मस्थानी स्थित आहेत, मस्थानी माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे जाण, म्हणजे इति उपधारय. उपधारय म्हणजे जाण. काही काही शब्द आपण आता लक्षात येतील हळूहळू. विद्धी हा शब्द खूप येतो भगवद्गीतेत. विद्धी म्हणजे सुद्धा जाण, वेद म्हणजे सुद्धा जाणणे. उपधारय इथे शब्द आलेला आहे. संस्कृतमध्ये अनेक शब्द आहेत. असं तू जाण. पुन्हा एकदा अन्वय काय आहे? ज्याप्रमाणे सर्व काळ सर्वत्र गमन करणारा मोठा वायू आकाशामध्ये राहतो, त्याप्रमाणे
सर्व भूते माझे ठिकाणी स्थित आहेत असं जाण. म्हणजे दृष्टांत कशाचा दिलेला आहे? भगवंत स्वतःचं जे पारमार्थिक स्वरूप आहे त्याला दृष्टांतामध्ये आकाश म्हणतायत. आणि जी सर्व भूत, ते संपूर्ण जगत, याला वायूची उपमा दिलेली आहे. जसं वायू भरून आहे सर्व आकाशामध्ये, सर्वत्र आहे, तथा. का बरं हा दृष्टांत देण्याचं म्हणजे भाव काय आहे भगवंताचा? कारण तथा, तथा म्हणजे पहिले दृष्टांत दिला पहिल्या चरणामध्ये, यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान. तथा, तथा म्हणजे आकाशवत सर्वगते मयी असंश्लेषेण एव स्थितानी. आचार्य बोलत आहेत. काय म्हणतात आचार्य? आकाशवत सर्वगते मयी असंश्लेषेण एव स्थितानी म्हणजे आकाशाप्रमाणे समान सर्वत्र परिपूर्ण असं माझ्या परमात्म स्वरूपात सर्व भूते निर्लिप्त भावाने स्थित आहेत. सगळ्यात काय म्हणूया मार्मिकता या दृष्टांताची जर असेल तर ती या शब्दामध्ये आहे. असंश्लेषेण हा शब्द 2 श्लोकांपूर्वी पण आपण आचार्य भाष्यात ऐकला होता. असंश्लेषेण म्हणजे निर्लिप्त भावाने. आता आपण कल्पना करू की वायू आहे किंवा आकाशामध्ये अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ माझ्यासमोर अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारच्या रंगाच्या गोष्टी मला दिसतात आहेत. अनेक रंगांची फुलं आहेत. हा लॅपटॉप काळ्या रंगाचा आहे. हा टेबल काय अजून पिवळ्या रंगाचा आहे. माझ्या फोनचं कव्हर निळ्या रंगाचं आहे. मला सांगा तुम्ही, हे सर्व कशात आहे? पहिले विचार करूया आपण. हे सर्व आकाशात आहे. मान्य? कारण आकाश म्हणजे पोकळी. पुन्हा आकाश म्हणजे कोणाच्या मनामध्ये गोंधळ असेल तर ते निळं निळं दिसतं, ते आकाश नव्हे. तर आकाश म्हणजे पोकळी. पोकळीमध्ये आहे. मग आता या काळ्या लॅपटॉपमुळे आकाश काळं झालं का? इज द क्वेश्चन. या लाल फुलामुळे आकाश लाल झालं का? समजून घ्यायचं आपल्याला. कारण आता बुद्धीच्या पातळीवरती हे राजविद्या, राजगुह्य. या निळ्या कव्हरमुळे आकाश निळं झालं का? नाही. का नाही झालं हा प्रश्न आहे. कारण जर आकाशातच हे सगळं स्थित आहे, इथे वायूचं आहे पण मी समजण्यासाठी म्हणून अजून स्थूल गोष्टींचा विचार करतोय. याचं कारण आहे आकाश कसं आहे? निराकार आहे. आकाश निराकार आहे. आणि जी गोष्ट निराकार असते ती साकार गोष्टीसारखी काय असते? लिप्त होत नाही कशानेच. म्हणून मी मगाशी म्हणालो की असंश्लेषेण हा महत्वाचा शब्द आहे याच्यामध्ये. निर्लिप्त भावाने तो स्थित आहे. म्हणजे हा जो वायू पसरलेला आहे, महान म्हटलाय त्याला. कारण का? अत्यंत व्यापक आहे तो. जेवढा आकाश तेवढा तो पसरलेला आहे, म्हणून त्याला सुद्धा महान म्हटलेलं आहे. पण हा जो वायू आहे, त्या वायूचा कुठलाही परिणाम त्या आकाशावरती होतोय का? त्या वायूचे कुठले गुणधर्म आकाशाला चिकटतायत का? नाही. त्याला काहीच चिकटत नाही, चिकटू शकत नाही, कारण ते निराकार आहे. म्हणून हे जे संपूर्ण जगत, भगवंतांनी म्हणून हे दृष्टांत दिलेलं आहे, ते आता हळूहळू ही भाषा आपल्याला कळायला लागेल की ते माझ्यात स्थित आहे असं म्हणतात, पण मी त्यांच्या स्थित नाही म्हणजे काय? आकाशात हे सर्व स्थित आहे. पण हा लॅपटॉप गेला, नष्ट झाला, या अनेक गोष्टी मला दिसतात त्यांना नष्ट झाल्या, आकाशावर काही फरक पडणार आहे का? नाही. माऊलींची एक ओवी नेहमीच मी सांगतो, पण तिचा इथे संदर्भ वेगळा आहे. तो म्हणजे ते देह
खोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊ नये. त्यातलं हा चरण सोडून द्या पहिला. दुसरा काय म्हटलाय? जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. मठ म्हणजे आता ही खोली म्हणूया आपण. प्रत्येक जण आपण आपापल्या घरात खोलीत बसलो आहोत की नाही? आहोत. खोलीमध्ये त्याला मठ म्हणूया. ते देह खोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होनी जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. मठ आणि म्हणून मठातलं आकाश म्हणजे मठाकाश. आणि मग मठाच्या बाहेरचा आकाश म्हणून मठाच्या बाहेरचा आकाश. हा व्यवहार मी करतोय. आकाशात काही फरक पडलाय का? नाही, कारण आकाशातच तो मठ आहे. हे सांगणं सुरू आहे. हे सांगणं सुरू आहे आणि म्हणून परिपूर्ण माझ्या परमात्म तत्वात सर्व भूते निर्लिप्त भावाने स्थित आहेत. असंगो नाही सज्जते. मागच्याला आपण ती श्रुती बघितली होती की संसर्गरहित आत्मा कधीही लिप्त होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. असंगो नाही सज्जते, लिप्त होत नाही, असंग आहे. कारण काय? निराकार आहे. म्हणून आकाश एक खूप छान म्हणूया, एक काय म्हणूया, एक अशी गोष्ट आहे. गोष्ट काय म्हणालो मी? बिकॉज इट इज अ फिजिकल ऑब्जेक्ट. पंचमहाभूतातलं पहिलं महाभूत. पण पहिलं असल्यामुळे इट कम्स व्हेरी क्लोज टू ॲटलिस्ट इंटेलेक्च्युअली अंडरस्टँड व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. की आकाश निर्लेप कसं राहू शकतं? कारण ते निराकार आहे. साकार आलं की ते संबंध आले. मग मागच्याला आपण जे बोललो होतो, समवाय संबंध आणि अजून कोणकोणते संबंध बघितले होते आपण. संयोग संबंध, तादात्म्य संबंध इत्यादी. पण मला जो आकाशाचा आणि इतर गोष्टींचा संबंध वाटतो तो कसा आहे? अध्यासिक. त्याला शेवटचा संबंध जो अध्यासिक तोच स्वीकारावा लागतो शेवटी. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे की त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहे. म्हणजे तुम्हाला जर म्हणायचंच असेल माझ्या ठिकाणी ती स्थित आहे एका स्थूल दृष्टीने, तर म्हणा. पण ती स्थित कशा पद्धतीने आहेत ते सांगतात आहे. जसं आकाशाच्या ठिकाणी वायू स्थित आहे त्याप्रमाणे मी निर्लिप्त आहे. मला त्याचा काहीही लेप नाही. आणि एक हे जे मी सारखं मगाशीपासून सांगतोय, स्थूलदृष्टी आणि सूक्ष्मदृष्टी कोणत्या पातळीवरती आपण बोलतोय त्याप्रमाणे वरवर वाटणारा विरोधाभास कसा मावळतो. एक अजून आधुनिक विज्ञानातला विचार तुमच्या पुढे ठेवतो, कदाचित अजून समजून घ्यायला हे मदत होईल. कल्पना करा की आपण खूप सूक्ष्म झालोय. कल्पनाच करायची आहे फक्त, कारण तेवढं सूक्ष्म आपण होऊ शकणार नाही. पण कल्पना करा की आपण खूप सूक्ष्म झालो. आता किती सूक्ष्म? आता समजा माझा हा झब्बा तुम्हाला दिसतोय. दिसतोय. मी जर तुम्हाला विचारलं काय हा झब्बा घातलेला आहे, त्याचा काय रंग वगैरे ते पण तुम्ही सांगाल. पण एवढी तर कल्पना आपण निश्चित करू शकतो की मी समजा एक भिंग आणलं मोठं, विच विल मॅग्निफाय व्हॉट आय एम सीइंग. बरोबर? तर ते भिंग घेऊन समजा मी जवळ नेलं या शर्टाच्या, तर मला काय दिसतील? मला उभे धागे दिसायला लागतील, आडवे धागे दिसायला लागतील. हे तर आपल्याला समजू शकतं, कारण यू डोंट इवन हॅव टू व्हिज्युअलाइज, इट इज पार्ट ऑफ अवर एक्सपिरियन्स. मला सांगा, तुम्हाला आत्ता ते धागे दिसत आहेत का? एक प्रयत्न करतोय मी अजून आपल्या जरा अनुभव निदान कल्पनेच्या कक्षेत आणून हे बसवण्याचा. आत्ता तुम्हाला ते धागे दिसत आहेत का? नाही. तुम्हाला हा झब्बा दिसतोय, रंग दिसतोय छान त्याचा. पण थोडं जवळ गेलं म्हणजे थोडं सूक्ष्मात गेलं, एक पहिली पातळी ओलांडली सूक्ष्मतेची, मला उभे आणि आडवे धागे दिसायला लागले. आता कल्पना करा, अजून सूक्ष्मतेत आपण गेलो, अजून सूक्ष्म झालो आपण. कल्पनाच करायची आता फक्त. आतमध्ये मी गेलो, आता मला रंग दिसेल का त्याचा? नाही. कल्पना करू की तो एक उभा धागा आहे, त्यातल्या या उभ्या आणि आडव्या अनंत धाग्यांमधला एक धागा मी निवडला आणि आता त्याच्या सुद्धा आतमध्ये जायला मी लागलो. एक वेळ अशी येईल की आपण कुठे पोचू? मॉलिक्युलर लेवलला पोचू. बरोबर?
अजून सूक्ष्म, अजून सूक्ष्म झालो आपण. कल्पना करा, आपला प्रवास सुरू ठेवूया. एक छान प्रयोग माझ्या डोक्यात आला तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आहे. अजून आपला सूक्ष्मतेचा प्रवास सुरू ठेवूया. कुठे पोचू आपण? अणूपर्यंत. बरोबर? ॲटम. अजून सूक्ष्मतेचा प्रवास सुरू ठेवूया. आतमध्ये गेलो. आधुनिक विज्ञानाच्या मदतीने सुरू आहे ना हे सगळं सध्या तरी, कारण एवढं आपल्याला कळतंय म्हणून. काय आहे तिथे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आता गंमत अशी आहे, प्रोटॉन इटसेल्फ इज अ मासलेस पार्टिकल, वी नो दॅट. बरोबर. म्हणजे सूक्ष्मतेच्या या पातळीवरती मास नावाची संकल्पना तर गेलीच आता. यू सी द पॉइंट वेअर आय एम हेडेड. आता आपण अजून सूक्ष्म होऊया. अजून बरेच सब ॲटॉमिक पार्टिकल सापडले जे त्याच्याहून सूक्ष्म आहेत, विच कम्स इन टू एक्झिस्टन्स फॉर अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड अँड देन दे डिके. मला म्हणायचं आहे आता, इथे आता बुद्धीचा आपला कस लागणार आहे, कारण हे यू जस्ट हॅव टू मेंटली व्हिज्युअलाइज की मी सूक्ष्म सूक्ष्म त्या प्रोटॉनपेक्षा सुद्धा एक लक्षांश, एक कोटी, एक कोटी म्हणूया, अंश मी सूक्ष्म झालो. मला म्हणायचं आहे, मी सूक्ष्म, मी जितका सूक्ष्म सूक्ष्म होत जाईल तितका तितका त्या सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये सुद्धा मी जेव्हा शिरीन, तेव्हा मला त्यातली स्पेस दिसायला लागेल. आकाश. बरोबर आहे. कारण अणूच्या आतमध्ये काय आहे? आकाश. आहे की नाही? विचार करा. त्याचा न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये काय आहे? आकाश. मग आता मी समजा इलेक्ट्रॉनही फोडला, मी प्रोटॉनही फोडला, मी चाललोय अजून आतमध्ये आतमध्ये आतमध्ये, अजून सूक्ष्म अजून सूक्ष्म अजून सूक्ष्म. एक वेळ अशी येईल आपण आपल्या बुद्धीने निदान तिथे पोहोचू शकतो. काय? आता हे जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आणि हे जे सब पार्टिकल्स मी म्हणतोय, त्यांच्या सो कॉल्ड ज्या बाउंड्रीज आहे, त्या सुद्धा मी आता फोडून आतमध्ये चाललोय. एक वेळ अशी येईल की नाही की तिथे मला फक्त आणि फक्त, आता मी इतक्या सूक्ष्मतेत आहे की ऑल द बाउंड्रीज आर ब्लर्ड नाव. आणि मी तरी आता तर फक्त आकाशाच्याच पातळीवरती बोलतोय. कदाचित तिथे काय म्हणतात त्याला, वी माइट क्रॉस द बाउंड्रीज ऑफ मॅटर, गेट इन टू एनर्जी, जे आपल्याला इज इक्वल टू एम सी स्क्वेअर सांगतं. आपल्याला विज्ञानाचा हा क्लास सुरू नाही आहे, पण मी एक कल्पनेनी तुम्हाला, आपण कल्पना करू शकतो की इतक्या सूक्ष्मामध्ये मी जेव्हा जातो, तेव्हा आपण ज्याला इलेक्ट्रॉन म्हणतो, त्याची जी काही एक, जी काही आपण अशी कल्पना करू, त्याची वॉल, द बाउंड्री ऑफ इलेक्ट्रॉन विच सेपरेट्स वन इलेक्ट्रॉन फ्रॉम अनादर. आता त्या बॉर्डर, म्हणजे त्या बाउंड्रीमध्ये सुद्धा मी शिरलेलो आहे असं मला म्हणायचं आहे तुम्हाला, लक्षात येत असेल तर. इतक्या सूक्ष्मतेत मी आता चाललो आहे की एक वेळ अशी येते की देर आर नो बाउंड्रीज. नेह नानास्ती किंचन. आणि हे तर आकाशाबद्दल बोलतोय मी. माऊली म्हणते सपूरपण पाहावे तयाचे, की ते तर इतकं सूक्ष्म आहे की त्याच्या वस्त्रातून आकाश नावाचं इतकं सूक्ष्म हे महाभूत जणू गाळून घेतलेलं आहे. मला वाटतं एक छान अंदाज आला असेल विथ दिस इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज, की नेह नानास्ती किंचन असं श्रुती जेव्हा सांगते तेव्हा आपल्याला वाटतं काय, असं कसं शक्य आहे? एवढं अखंड नानात्व भरलेलं आहे. हो, नाव सडनली यू कम आउट. कुठे आलो आपण आता? जे तुम्हाला दिसतंय कॅमेरावरती, पुन्हा माझा हा झब्बा त्या रंगाचा, ह्या पातळीवर नानात्व असणारच आहे. ग्रॉस लेवल. पण जेव्हा सूक्ष्मतेचा अनुभव मी घेऊन येतो, तेव्हा कळतं की हे सत्य नाही. हे माझे डोळे हेच बघण्यासाठी बनवलेले आहेत, म्हणून मला नानात्व दिसतं. म्हणून मला स्थूल गोष्टीच कळतात डोळ्यांनी, कारण डोळे बनवलेच आहे. डोळे नावाचं इंद्रिय त्याच्याचसाठी बनवलेलं आहे. कान नावाचं इंद्रिय त्याच्याचसाठी बनवलेलं आहे. आणि त्या सूक्ष्मतेपर्यंत पोचायचं असेल तर तिथे वेगळं राहताच येत नाही. तिथे वेगळं राहताच येत नाही, एकच व्हावं लागतं. एक रूपत्व. छान आहे. मला असं वाटतं हा एक मेंटल एक्सरसाइज, आपण सगळे आधुनिक विज्ञानाचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे
समजायला सोपं गेलं असेल. ओवीकडे वळूया. माऊली भाष्य करते या श्लोकावरती की पै गगन जेवढे जैसे पवनो ही गगनी तेवढाची असे सहजे हालविल या वेगळा दिसे येरवी गगन तोचितो. म्हणजे ज्याप्रमाणे आकाश जेवढे मोठे आहे तेवढाच आकाशात वायू देखील मोठा आहे, म्हणून त्याला महान म्हटलं आहे. यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान. म्हणून तो सहज पंख्याने हलवून बघितला तर आकाशापेक्षा वेगळा दिसतो. एरवी आकाश म्हणून जे आहे तेच तो असतो. आता आपण शांत बसलोय समजा, काही फरक पडतोय का आपल्या आकाश आणि वायू यातल्या भेदाचा काही व्यवहार आहे का इथे? नाही आहे. ध्यानकाळी किंवा समाधीमध्ये जसा माझा श्वास मंदावतो, थांबतो, तेव्हा तर काय फरक राहिला? कारण इथे निदान श्वासाच्या निमित्ताने का होईना मला त्या वायूची जाणीव आहे, अन्यथा वायू आणि आकाश. म्हणून या दृष्टांताचा हा पण पैलू आहे बरं का, माऊलींनी या ओवीत जो घेतलेला आहे. विचार केला तर खरं काहीच फरक नाही आहे. पण कल्पनेने मी जेव्हा तो पंखा हलवतो, कोणती कल्पना? मला उकडतंय. मग तो वारा थोडासा वाहतो आणि मग अरे हां, आहे वारा आहे, वायू आहे. पण एरवी आकाश म्हणून जे आहे तेच तो असतो. माऊली म्हणते तैसे भूत जात माझ्या ठाई. हा झाला दृष्टांत. तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे जरी कल्पिजे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही तेथे तेथ मीच मी आघवे. त्याप्रमाणे कल्पना केली तर हा भूत समुदाय माझे ठिकाणी भेदाने भासतो. पुन्हा मला भेद दिसतोय, माझी कल्पना आहे, अखंड हे सुरू आहे बरं का, अखंड. कारण आपली कल्पना स्वीकारूनच याचा अर्थ लावता येणार. ही माझी कल्पना आहे, सर्प ही माझी कल्पना आहे, दोरीला त्याचा मागमूसही नाही. अंधारी माझी कल्पना आहे, सूर्याला त्याचा मागमूसही नाही. कल्पना केली तर हा भूतसमुदाय माझ्या ठिकाणी भेदाने भासतो. आणि कल्पना रहित अवस्थेत तर काहीच नाही, कारण त्या अवस्थेत सर्व मीच मी आहे. मगाशी मी जे सगळं वर्णन केलं, की जेव्हा हे उभे आणि आडवे धागे या एवढ्या पहिल्या सूक्ष्म पातळी मी ओलांडतो, तेव्हा सर्व पट म्हणजे सर्व कापड एकच होतात की नाही मला सांगा तुम्ही. झालं की नाही हळूहळू कसं नानात्वाकडून आपण एकत्वाकडे जातो पहा. मी जेव्हा स्थूलामध्ये येतो तेव्हा कळतं हां हे जांभळं. तुम्हाला कोणता रंग दिसतो मला माहीत नाही, तसंही माझं अगाध ज्ञान आहे रंगाचं, म्हणूया आपण याला जांभळं. विनोदाचा विषय. पण स्त्रिया जेव्हा जातात साड्या खरेदीला, तेव्हा त्यांचे जे खतरनाक रंग, त्याला दुसरा शब्दच नाही, किरमिजी, राणी, काय काय शब्द वापरतात. म्हणजे एक वेळ हे कळेल राजविद्या राजगुह्य. पण साड्यांचे रंग विनोदाचा विषय. मुद्दा असा की या पातळीवरती मला पटातले भेद कळतात, पण थोडं मी सूक्ष्मात गेलो जेव्हा जे उभे आणि आडवे धागे मला दिसायला लागले, तिथे या पटांमधला भेद मावळला की नाही सांगा. म्हणजे मी जसा जसा सूक्ष्मात जायला लागतो भेद मावळतच जातो. पण मी जगतो स्थूलामध्ये, इंद्रिय पातळीवरती, म्हणून मग मी ही कल्पना करतो की हा जांभळा, तो निळा, तो पिवळा. मी तर बऱ्याच वेळा सांगतो की याचं न्यूरोसायन्स तेच सांगताय. देअर एक्झिस्ट नथिंग एज ब्ल्यू और रेड और ब्लॅक. इट इज जस्ट अ डिफरंट व्हेरिएशन ऑफ लाईट बिंग इंटरप्रिटेड बाय अवर ब्रेन. सांगताय की नाही आजचं न्यूरोसायन्स. मग इंटरप्रिटेड बाय ब्रेन याचा अर्थ काय आहे? संकल्पाची सांज वेळ. जे डोळ्याने दिसतं तेच खरं ही मानण्याची जी प्रवृत्ती आज आपली झालेली आहे, हेडोनिझम, संकल्पाची आहे सांज वेळ. आणि मी नेहमी सांगतो की माझ्या घरातलं कुत्रं सुद्धा मला शिकवतं की तुला जे दिसतं आणि तुला जे ऐकू येतं तेवढंच नाही, मला त्याच्या पलीकडचं ऐकू येतं. हे माझा कुत्रा मला सांगत असतो. मुद्दा कल्पना, ही कल्पना केल्यामुळे मग भूतसमुदाय माझ्या ठिकाणी भेदाने भासतो.
पण कल्पनारहित अवस्था जेव्हा आपण गाठू शकतो, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी, त्या ठिकाणी त्या अवस्थेत फक्त मीच मी आहे, अखंड एक रस. कारण तिथे आता स्मरणादी विभाग येणं, मगाशी मी जे म्हणालो, तिथे हे खंडच नाही, आता तीन अवस्थांचे खंड नाही, तीन देहांचे खंड नाही, तीन काळांचे खंड नाही, कुठलेच खंड नाही, अखंड एक रस. हे सर्व मानवी कल्पना आहे, मानवी बुद्धीची निर्मिती आहे. म्हणून नाही आणि असे, हे कल्पनेचे नि सौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. म्हणून भूते नाहीत आणि आहेत, या दोन्ही प्रतीती कल्पनेच्या संबंधामुळे होतात. कल्पनेचा संबंध, कारण कल्पना नष्ट झाली तर भूते नष्ट होतात आणि कल्पनेबरोबर उत्पन्न होतात. याचा एका मर्यादित दृष्टीने आपण रोज अनुभव घेतो गाढ झोपेमध्ये. कारण गाढ झोपेमध्ये कल्पना करणारं माझं मनच लयाला पावल्यामुळे तिथे या जगताची, या भूताची कल्पना नष्ट पावते. पण सकाळी उठलो की काय होतं? कल्पनेबरोबर ते पुन्हा उत्पन्न होतात. कारण माझ्या वासनारूपी ते अंतःकरण आणि त्याला असलेली ज्ञानेंद्रियांची जोड, ते जग मला पुन्हा काल जसं दिसत होतं तसं आजही दिसायला लागतं. तीची कल्पना मुदल जाये, तई असे नाही हे की आहे, म्हणून पुढती तूप आहेत, हा ऐश्वर योगू. म्हणून मूळ उपादान कारण ती कल्पनाच जेव्हा नष्ट होते, तेव्हा भूते आहेत आणि नाहीत हे प्रतीक नसणार. कारण भूतांचं कारण काय आहे? उपादान कारण, फार सुंदर शब्द वापरले ते महाराजांनी. सर्व भूतांचं म्हणजे या सर्व जगाचं उपादान कारण आपण माया आहे असं शिकतो की नाही शास्त्रामध्ये? बरोबर आहे. पण माया ही जीवाच्या बाबतीत काय आहे? अविद्या आहे. अविद्या म्हणजे काय आहे? मनाची कल्पना आहे. अशुद्ध मनाची कल्पना आहे. रजोगुणाने तमोगुणाने मलिन झालेलं जे मन, तेच कल्पना करतं. एरवी संकल्पाची सांज वेळे, ती ओवी खूप कामात येणार आहे आपल्याला. नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, बुद्धीचे डोळे ती बंद करते. उपादान कारण माया आहे. जीवाच्या संदर्भात माया म्हणजे अविद्या. अविद्या म्हणजे मन, मनाची कल्पना. मग तीच, मन हे जे उपादान कारण आहे त्याचं, हे त्याचं उपादान कारण आहे त्या कल्पनेचं, म्हणून त्यांची प्रतीती होते. पण उपादान कारण ती कल्पनाच जर नष्ट झाली, म्हणजेच मनाचा लय झाला, म्हणजेच निर्विकल्प समाधी साधला. विवेक चोडामणी. तर काय होणार? ही भूते आहेत किंवा नाही, ती प्रतीती होईल का आपल्याला? प्रतीतीच होणार नाही. म्हणून तू पुन्हा माझ्या निरुपाधिक कल्पनारहित, सर्व स्वरूप भेदरहित ईश्वरी प्रभावाचा विचार कर. विचार कर म्हणजे काय? हे जे सूक्ष्म तत्वज्ञान आहे, हा जो ऐश्वर्य योग म्हटलाय त्याला भगवंतांनी किंवा माऊलींनी इथे या ओवीमध्ये, त्याचा विचार कर, समजून घे, त्याचं निदिध्यासन कर. विचार करायचा अर्थ हे आहे, निदिध्यासनाचं स्वरूप बरं का. हे चिंतन करायचं आहे, हे चिंतनाचं स्वरूप आहे ध्यानकाळी. आणि ऐसी या प्रतीती बोधसागरी, तू आपण या ते कल्लोळ एक करी, मग जव पहासी चराचरी, तव तूची आहासी. की अशा प्रकारच्या अपरोक्षानुभवरूपी समुद्रात तू स्वतःला एक तरंग कर. मग जेव्हा तू ज्ञानदृष्टीने पाहशील, तेव्हा चराचरात तूच ब्रह्मरूपाने आहेस असे तुला दिसून येईल. हा जो जणू काही समुद्र म्हटलाय माऊलीने त्याला. कशाला? अपरोक्षानुभवरूपी समुद्र. आणि काय म्हटलंय? स्वतःला एक तरंग कर, कल्लोळ. तू आपण या ते कल्लोळ एक करी. फार सुंदरच दृष्टांताच्या मार्मिकता याच्यामध्ये.
वेगळं काही हो नाही म्हटलंय, तरंगच म्हटलंय, कारण तरंग म्हणजे पाणीच आहे, दुसरं काहीच नाही आहे. पण थोडं वेगळं, तरंग. आणि मग जेव्हा ज्ञानदृष्टीने पाहशील तेव्हा तुला कळेल की अरे तरंग, तू स्वतःला तरंग समजतोय खरा, म्हणजे समुद्रापासून वेगळा, पण तू समुद्रच आहेस, पाणीच आहेस. कारण तरंग म्हणजे पाणी, समुद्र म्हणजे पाणी. हा आपला व्यवहार आहे, हा तरंग आणि हा समुद्र, ही लाट. पुन्हा समुद्राला विचारलं तर तो म्हणे लाट म्हणजे काय आणि तरंग म्हणजे काय? पाणीच. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा विषय जो असतो तो ब्रह्म हाच असतो. काय समजून घेतोय आपण? कल्लोळ. हा जो बारीकसा तरंग आहे तो अहम ब्रह्मास्मीचा तरंग आहे. पण त्याचा विषय काय आहे? ब्रह्म हाच आहे. या वृत्तीने बाहेरचा विषय नाही धरलेला आहे, आतलाच आणि एकमेव विषय आता आहे फक्त अहम ब्रह्मास्मी. आणि मग ते अहमही अस्तावले, एक वेळ येते की तोही संपतो. आणि मग स्वप्रकाश आत्म्याचं सच्चिदानंद रूपाने आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. आणि मग मग काय होतं? हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा भोतला भावो, आणि भक्ता माझी रावो, ज्ञानी तोची, माऊली म्हणते. तो आहे भक्तांचा राजा, आणि तोच ज्ञानी सुद्धा आहे. त्याला म्हणतात ज्ञानी, ज्याला असा प्रत्यक्ष प्रतिती ज्यांनी घेतलेली आहे. काय? हे समस्त ही श्री वासुदेव, नेह नानास्ति किंचन, प्रतिती बोधसागरी इथला शब्द. या जाणणे याचा चेवो तुझ आला, ना म्हणती देवो तरी आता द्वैत स्वप्न वावो, झाले की ना. 94 क्रमांकाची ओवी आहे. देव म्हणाले, या ज्ञानाची जागृती तुला आली आहे ना, हे द्वैतरूपी स्वप्न मिथ्या झाले आहे ना, असा कल्पनावाद सांगितल्यानंतर यापुढे प्रकृतीवाद अवतरणासह सांगतात. म्हणजे पुन्हा एकदा त्या सूक्ष्मतेमध्ये आज आपण जिथे जाण्याचा प्रयत्न केला तिथून पुन्हा एकदा बाहेर येतात, या झब्ब्याच्या पातळीवरती येतात. हे आता डोळ्यासमोर ठेवायचं छान मॉडेल. कारण ज्याची जी दृष्टी, ज्याचा जो अधिकार, जसं काल आता अथर्व शीर्षाच्या प्रवचनात मी बोलत होतो की हे जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जग अध्यस्त आहे. त्याच्यानंतर हे सर्व जग, सर्वं खलु इदं ब्रह्म. त्याच्यानंतर ती वस्तुप्रभा आहे. आणि त्याच्यानंतर हे झालेलंच नाही. किती पातळीवरती या जगाचं स्पष्टीकरण देण्यात येतं, आणि सगळी स्पष्टीकरणं सत्यच आहेत त्या त्या पातळीवरती. ह्या पातळीवरती हा झब्बा आहे का नाही, हा झब्बा आहे की नाही, तो जांभळ्या रंगाचा आहे की नाही, हो हे सत्यच आहे. या पातळीवरती हे सत्यच आहे. जा सूक्ष्मामध्ये, मग कळेल नाही झब्बा कुठे गेला, मला फक्त उभे आणि आडवे धागे दिसत आहेत, एवढ्याच सूक्ष्मामध्ये मी गेलो. बरोबर आहे, त्या पातळीवरती तेच सत्य आहे. हे सगळं मी का बोललो? कारण आता पुढे प्रकृतीवाद येतोय, त्यामुळे अचानक असं वाटेल की अरे आत्ता इतकं छान सूक्ष्मातलं वर्णन सुरू होतं, नाही, आता गेअर चेंज होणार. कारण अधिकार भेद. कारण काय आपल्याला असं वाटतं, बुद्धीने कळायला लागल्या काही 4-5 गोष्टी, कसं वाटतं की झालंच, डॉक्टर काका जसं म्हणतात, मी झालं, कृतार्थ झालो. हे जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. ही पातळी कोणासाठी आहे? ज्याला जग सत्य वाटतं ना, त्याच्यासाठी तेच आहे, लक्षात ठेवायचं. आणि मला जग सत्य वाटतं की नाही याचा आपण रोज सकाळपासून अनुभव घेतो, कारण प्रपंचाला प्रयोगशाळाच म्हटलेलं आहे. सुखदुःखाच्या हेलकाव्यात, सर्व प्रकारच्या द्वंद्वामध्ये माझं जर जीवन म्हणजे रोजचा दिवस जात असेल तर माझ्यासाठी जग सत्यच आहे. मी उगीच अजातवादाच्या गप्पा करूच नाही. माझ्यासाठी ईश्वराने जग निर्माण केलेलं आहे आणि मी त्याला शरण आहे, हेच माझ्यासाठी सत्य आहे.
ज्या प्रमाणात माझ्यासाठी जग सत्य, त्या प्रमाणात ईश्वर माझ्यासाठी सत्य आहे. मुद्दा आता प्रकृतीवादाकडे वळायचं आपल्याला. पुढती जरी विपाये बुद्धीसी कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोधू जाये जे स्वप्नी पडिजे. पुन्हा जर बुद्धीला कल्पनेची झोप आली, म्हणजे माऊली आपल्याला पुन्हा स्थूलामध्ये कसं घेऊन जाते आहे, की कल्पना करा की पुन्हा बुद्धीला कल्पनेची झोप आली, आत्तापर्यंत जे विवेकाचे डोळे उघडे होते ते बंद झाले, तर दृढ अपरोक्ष ज्ञानाच्या अभावी, कारण ते जे ज्ञान आहे ते दृढ झालेलं नाही आहे, अपरोक्ष झालेलं नाही आहे. मग त्याचा परिणाम काय होतो? अभेद ज्ञान आता जाईल, अभेद जाणार, मग मला काय दिसणार? भेद दिसणार. आणि नुसतं दिसणार नाही, ते तर दिसणारच आहे, पण ते सत्यत्वाने दिसणार. सगळ्यात वाईट, अवैध ज्ञान आता जाईल आणि तू पुन्हा द्वैतरूपी स्वप्नात पडशील, म्हणजे पुन्हा द्वैताच्या प्रांतामध्ये प्रवेश होईल. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखिळ उद्बोधाचेची आपण पे घडे, ऐसे वर्म जे आहे पुढे ते दावो आता. म्हणून आता यापुढे या कल्पनारूपी झोपेची वाट मोडेल आणि तू स्वतः संशय भ्रमदोष रहित दृढ अपरोक्ष ज्ञानाचेच रूप बनशील. असे जे रहस्य आहे ते तुला आता स्पष्टपणे दाखवतो. म्हणजे पुन्हा ती झोप यायलाच नको. येरवी संकल्पाची सांज वेळे, ती सांज वेळ यायलाच नको. विवेकाचे डोळे नावेक सुद्धा झाकल्या जायला नको. त्याचं जे रहस्य आहे ते तुला आता स्पष्टपणे दाखवतो असं म्हणतायत. तरी धनुर्धरा धैर्या निके अवधान देईबा धनंजया, पै सर्व भूता ते माया करी हरिगा. तरी धैर्यशील धनुर्धारी अर्जुना, चांगले लक्ष दे, निके अवधान दे. ते रहस्य असे आहे की माया म्हणजे प्रकृती सर्व भूतांना उत्पन्न करते व नष्ट करते. पुन्हा एकदा स्थूल पातळीवरती येऊन हे जगत निर्माण झालेलं आहे हे गृहीत धरून, ही विविधता गृहीत धरून तिचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण द्यायला प्रारंभ करतायत. कारण त्या पातळीवरती हे निर्माण झालेलं आहे, हे भेद दिसत आहेत, ते कळतायत. मग त्याचं स्पष्टीकरण द्यायला नको का? मग ते निर्माण झालं तर कसं झालं, कोणी केलं, इत्यादी. म्हणून माऊलींनी काय नेहमीप्रमाणे पुढच्या श्लोकाची काय करून दिली आपल्याला? प्रस्तावना करून दिलेली आहे, एक प्रवेश करून दिलेला आहे की ही माया सर्व भूतांना उत्पन्न करते, नष्ट करते. त्यामुळे आकाशातील वायूप्रमाणे जगताच्या स्थिती काळामध्ये म्हणूया, माझ्यामध्ये स्थित असलेली ही जी सर्व भूते आहेत. आता आपण पाचव्या नाही चौथ्या श्लोकाकडे परत गेलो. पाचव्यात काय म्हटलंय? नचमस्तानी भूतानी, त्याचा विचार करून झाला आता बराच वेळ. आता आपण परत कुठे गेलो? चौथ्याकडे, की या स्थिती काळामध्ये मस्थानी सर्व भूतानी आहेत, माझ्यामध्ये स्थित आहेत. तर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणून हा पुढचा म्हणजे 7 क्रमांकाचा श्लोक आहे आपल्याकडे. थोडा वेळ घेऊया. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां, कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां, कल्पक्षये पुनः तानि कल्पादो विसृजामि अहम. लक्षात ठेवायचं, या पातळ्या लक्षात ठेवायच्या, नाही तर हे श्लोक आणि भगवद्गीतेचा 9वा अध्याय समजायला खूप कठीण आहेच. कारण भगवंत स्वतःच सांगतात हे राजगुह्य आहे ते. पण ह्या पद्धतीनेच आपल्याला आपल्या बौद्धिक पातळीवरती, मानवी पातळीवरती समजून घ्यावं लागणार. भगवंत आता या स्थिती काळामध्ये जी भूतं आहेत, भूतं म्हणजे आपण सर्वजण, नेहमी सांगावं लागतं गमतीने. आता भूतं म्हटलं की आपल्याला जी आठवतात, अमावस्या रात्री 12 वाजता येणारे, ते नाही. आपण सर्व भूत जे जे जन्माला आलं, जे जे निर्माण झालं, त्यामुळे सजीव निर्जीव सगळं आलं त्याच्यामध्ये. इदम, इदम या शब्दात सगळं येतं. काय म्हणतात आहे? सर्वभूतानी कौंतेय
प्रकृतीम यांती मामिकाम. हे कुंतीपुत्रा अर्जुना म्हणजे कौंतेय नाव आहे अर्जुनाचं, कौंतेय कुंतीपुत्र अर्जुन. कल्पाचा शेवट होतो तेव्हा, कल्पक्षये, तेव्हा काय होतं, तर सर्व भूते म्हणजे सर्व भूतानी माझ्या म्हणजे मामिकाम त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात. प्रकृतीम यांती मामिकाम. आणि कल्पाचा आरंभ होतो म्हणजे कल्पादौ, तेव्हा मी म्हणजे अहम, ती भूते म्हणजे तानी, पुनः म्हणजे पुन्हा, उत्पन्न करतो म्हणजे विसृजामी. प्रकृतीम यांती मामिकाम, लीन होतात, येऊन मिळतात. यांती म्हणजे लीन होतात, पुन्हा त्याला येऊन मिळतात. पुन्हा पुन्हा एकदा वाचूया काय आहे त्याचा अन्वय, की हे कुंतीपुत्र अर्जुना, कल्पाचा शेवट होतो तेव्हा सर्व भूते माझ्या त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात, आणि कल्पाचा आरंभ होतो तेव्हा मी ती भूते पुन्हा उत्पन्न करतो. हे जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. मगाशी बोललो आपण. आणि प्रकृतीम यांती मामिकाम, प्रकृतीम म्हणजे त्रिगुणात्मिकाम, त्रिगुणात्मिकाम अपराम निकृष्टाम. म्हणजे तीन गुण, त्रिगुणमयी अपरा आणि निकृष्ट प्रकृती, तिचं वर्णन तिथे सुरू आहे. आणि स्मरणात असेल तर आपण हे सगळं 7व्या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा शिकलेलो आहे. काय म्हटलं होतं 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी, अव्यक्ताद व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे रात्रयागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके. म्हटलं होतं की नाही, आठवत असेल तर. परमपूज्य काका म्हणतात तसा 8वा संपला, आटोपला, आता 9वा सुरू आहे. 8व्याचा माझा काय संबंध? नाही, अव्यक्तात व्यक्त आहे सर्वा, तिथे ब्रह्मदेवाच्या संदर्भाने सुरू आहे, की ब्रह्मदेवाच्या जागृत अवस्थेमध्ये दिवसाला आरंभ जेव्हा होतो, प्रभवंत्य हरागमे, तेव्हा अव्यक्तात व्यक्त आहे सर्वा. आणि पुढे भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्य हरागमे, प्रभवंत्य हरागमे. तेच सांगणं झालं, जे 8व्या अध्यायात सांगितलं तेच इथे पुन्हा एकदा त्याचा उल्लेख आलाय. काय, की मी कल्पाच्या शेवटी हे सगळं नष्ट होतं, मायेमध्ये लीन होतात, आणि कल्पाचा आरंभ होतो तेव्हा पुन्हा मी ही भूते विसृजामी अहम तानी पुनः. माऊली म्हणते, जे नावगा प्रकृती, जे द्विविध सांगितले तुझ प्रती, एकी अष्टदा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा. माऊली म्हणते की जिला प्रकृती हे नाव आहे, जी तुला अपरा आणि परा अशी दोन प्रकारची मी 7व्या अध्यायात सांगितली. आता प्रकृतीची व्याख्या केली आहे, जी नाव गा प्रकृती, जिचं नावच प्रकृती आहे. जे द्विविध सांगितली तुझं प्रती, द्विविध म्हणजे दोन, दोन प्रकारची. कोणती? परा आणि अपरा, अशी दोन प्रकारची 7व्या अध्यायात सांगितली. काय सांगितलं 7व्या अध्यायात? 8व्या अध्यायाचा तर आपण कल्पाचा विचार केला. 7व्या अध्यायातही आपण शिकलो होतो काय, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. अष्टधा प्रकृतीचं वर्णन आलंय की नाही, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच. आणि त्याच्या पुढे काय म्हटलं होतं 7व्या अध्यायात, अपरेयमितस्त्वन्यम प्रकृतीम विद्यमे पराम जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. अपरेयमितस्त्वन्याम, ही अपरा आणि तिला धारण करणारी माझी परा प्रकृती. म्हणून हिला निकृष्ट जे म्हटलं मगाशी आचार्यांनी, ती निकृष्ट. पण उत्कृष्ट कोणती त्याच्यापेक्षा? परा, ही अपरा प्रकृती झाली. परा प्रकृती जी त्याला धारण करते, चैतन्य रूप, जीव चैतन्य रूपानी. अशी ही 8 प्रकारांनी भिन्न झालेली अष्टदा प्रकृती, आणि ही अपरा प्रकृती, आणि हिच्याहून भिन्न जी जीवस्वरूप प्रकृती आहे, जिने सारे जग धारण केले आहे, जीवभूताम महाबाहो येदम धार्यते जगत. आणि हेच इथे म्हणतात आहे या ओवीमध्ये, की अशी ही अपरा आणि परा अशी दोन प्रकारची 7व्या अध्यायात तुला सांगून झाली आहे अर्जुना.
म्हणजे या जगाची निर्मिती कशी होते हे सांगून झालेलं आहे एकदा. त्यांपैकी पहिली भूमी, आप इत्यादी 8 प्रकारांनी परस्पर भेदाच्या रूपाने व्यक्त झाली असून दुसरी जीवरूप आहे. हा प्रकृती विखो आघवा तुवा मागा परिसिलासे पांडवा म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती. की अर्जुना, हा सर्व प्रकृती विषय तू मागे ऐकला आहेस, म्हणून पुन्हा पुन्हा काय सांगावा, याकरता तो विषय असू दे. तरी ये माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येते. तरी आता इतकेच सांगावयाचे आहे की महाकल्पाच्या शेवटी माझ्या या अव्यक्त प्रकृतीमध्ये सर्व भूते ऐक्याला प्राप्त होतात. महाकल्प झाल्यानंतर सर्व जीवसृष्टी म्हणजे सर्व जीव जे मुक्त झालेले नाहीत ते सुटतात का महाकल्प झाला म्हणून? नाही सुटत. आपण केलाय त्याचा विचार भरपूर याच्या आधी. बीज रूपाने ते सर्व जीव अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये राहतात. त्याला प्रधान असं म्हणतात, त्याला प्रकृती असं सुद्धा म्हणतात. तिथे ते ऐक्याला प्राप्त होतात असं म्हटलंय. आणि पुढे दृष्टांत देतात माऊली की ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी मागुती भूमिसी सुलीने होती. की ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत भूमीतून निर्माण झालेली नाना प्रकारची गवते ग्रीष्म ऋतूच्या रखरखीत उन्हाळ्यात बीजासह पुनश्च भूमीमध्येच सर्वतोपरी लीन होतात. होतात की नाही? भारतामध्ये सध्या 44-45 डिग्री सेल्सिअस आहे की नाही? जे भारतात बसले त्यांच्यासाठी सांगतोय. आहे का? गवताचं पातं तरी दिसतंय का? कुठे गेलं? आहे पण दिसत नाहीये. आहे पण दिसत नाहीये. दिसेल, वर्षा ऋतू आला की दिसेल. का वर्षीये ढेंडे फिटे जै शारदीयेचा अनुभडू फुटे तै घनजात आटे गगनीचे गगनी. किंवा वर्षा ऋतूचे मोठे धेंड नाहीसे होते आणि शरद ऋतूची गुप्त गर्भावस्था जेव्हा स्पष्ट होते तेव्हा आकाशातील मेघ समूह आकाशातच जिरून जातो. फार सुंदर माऊलीने दृष्टांत दिलाय की जे वर्षा ऋतूतले जे मेघ असतात ते आकाशातच विरून जातात, आकाशातच निर्माण होतात, आकाशातच विरून जातात. प्रत्येक दृष्टांताचा ना एक एक आशय असतो, एक एक छान पैलू असतो. तो द्राष्टांत समजावून सांगण्यासाठी वापरायचा असतो की कसं या भगवंताच्या या परमात्म तत्वामध्ये हे सगळी भूते अशी उदयाला येतात आणि महाकल्पाच्या शेवटी अस्ताला जातात, जणू काही त्या ढगांप्रमाणे, मेघाचे, वर्षा ऋतूचे ढग. पुढे माऊली म्हणते 103 क्रमांकाच्या ओळीत की ना तरी आकाशाचे खोपे वायू निवांतची लोपे का तरंगाकार हारपे जळी जेवी. किंवा आकाशाच्या झोपडीत वारा जसा निवांतपणाने गुप्त होतो अथवा तरंग जसा पाण्यात हरपून जातो. मगाशीच आपण बोललो की वारा जर वाहत नसेल, सगळं स्थिर असेल आणि मुख्य म्हणजे मी स्थिर बसलो असेल, कारण माझ्या अनुभवाबद्दल बोलणं सुरू आहे ना, सगळी समस्या तीच आहे. वारा एक वेळ स्थिर होईल पण मी स्थिर होईन का सांगता येत नाही. पण तो निवांतपणे जसा गुप्त होतो त्याप्रमाणे. अथवा जागिनलिये वेळे स्वप्न मनीचे मनी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षी. अथवा जागृतीच्या वेळी स्वप्न जसे मनातल्या मनात मावळून जाते. फार सुंदर दृष्टांत माऊलीने अजून एक दिलेला आहे. जाग आली की स्वप्न जे आपण बघत असतो ते मनातल्या मनात मावळून जातं. त्याप्रमाणे प्रकृती कार्य असलेली भूते कल्पांतांचे वेळी प्रकृतीत लीन होतात. प्रकृती कार्य आहे. विषय काय सुरू आहे मुख्य? सर्व भूतानी कौंतेय प्रकृतीम यांती मामिकाम, हाच विषय सुरू आहे. प्रकृती कार्य आहे, माया का सर्व भूते, आणि त्याच्यातच ती कल्पांताचे वेळी प्रकृतीत ते लीन होतात आणि पुन्हा नंतर जेव्हा येतात असं म्हटलं जातं ते पुन्हा प्रकृती कार्य म्हणूनच येतात. प्रकृतीचंच ते मायेचंच कार्य. आणि या श्लोकावरची शेवटची ओळी 105 क्रमांक. मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वदंती तरी ये विषयी निरुती उपपत्ती ऐक. मग कल्पाच्या आरंभी पुन्हा ती भूते
का बरं पुन्हा ती भूते, का बरं नवीन भूतं का नाही? मगाशीच आपण बोललो, अजून सुटलेली नाहीत. कर्मविपाकाचं शास्त्र किती जबरदस्त आहे बा. सिद्धांत, जोपर्यंत ज्ञानाची जाग नाही तोपर्यंत सुटका नाही. म्हणून पुन्हा तीच भूते, फक्त इन अ डिफरंट शेप अँड फॉर्म, शुद्ध मराठीत इन अ डिफरंट स्किन म्हणतात अमेरिकन इंग्लिशमध्ये. मग कल्पाच्या आरंभी पुन्हा ती भूते मीच उत्पन्न करतो असे म्हणतात. पण याविषयी खरी प्रक्रिया ऐक. म्हणजे अशी खरी प्रक्रिया ऐक असं माऊली म्हणते आहे. आणि मी तुम्हाला असं म्हणतो की ती प्रक्रिया ऐकायला पुढच्या शुक्रवारी भेटूया. कारण आपली वेळ होऊन गेलेली आहे आणि 7व्या श्लोकाचा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. त्याच्यावरच्या ओव्या पूर्ण अभ्यासून झालेल्या आहे आणि 105 क्रमांकाच्या ओवीपर्यंत येऊन आपण थांबलेलो आहोत. पुढच्या अभ्यासासाठी पुढच्या शुक्रवारी भेटू आणि हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.